अरे राम राम रे बोट्यो, काय म्हणता भाऊ? सकाळीच उठलो ना आलो मंदिरात, कारण तुम्हाला तर माहितच आहे म्हाताऱ्याचे दर्शन घेतल्याशिवाय आपल्याला काही जमत नाही. मग काय जावं लागतं आपल्याला ट्युशनले, तुम्हाला तर माहितच आहे ना. आज मग भाऊ सोबत जातो, झाला होता मामाच्या घरी अधिक महिन्यासाठी, मजा आहे भाऊची. मग काय निघालो पण जाताच काय दिसलं आपल्याला भाऊ, चौकात आपल्या मंडळाचं बॅनर लागलं होतं ना रे बा. तुम्हाला माहित नसेल पोट्यो, आपल्या चौकाचं नाव आहे प्रताप मंडळ. दरवर्षी भाऊ आपला चौक ही वीर शिरोमणी हिंदू सूर्य श्री महाराणा प्रताप याची जयंती ताकद साजरी करते. विशेष नाही आहे भाऊ. ट्युशनला जाता आता भाऊ भेटले ना आपल्याला कार्यकर्ते. अरे कार्यकर्ते नाही रे बा, हा तर चिनू भाऊ आहेत आपले. मग काय चिनू भाऊले म्हटलं तेवढं घरी थोडा राहियो. चिनू म्हणत की वांदा आहे काय, घरी आलो तर काय पाहतो आपल्या बोट्टेचं भाऊ बॅनर लावणं सुरू होतं. आपल्या घराजवळ एवढ्यातच उद्यान बनलेलं आहे, त्याला श्री महाराणा प्रताप याचं नाव देण्यात आलं. मग काही विषय आहे काय, बोलून भाई पोट्टेनं बॅनर केलं लावणं सुरू. कार्यकर्ते म्हणजे काही विशेष नाही आहे, हे सगळे आपल्या मंडळाचेच कार्यकर्ते आहे. पहिले तर गहू मधाले बाहेर काढून घेतलं, कारण काही लागेल नाही पाहिजे. मग केलं ना भाऊ पोट्टेनं फिटिंग सुरू, बॅनर गिनर लावून घेतलं. बोन राहिली होती फक्त आता उद्याची आपली मिरवणुकीची तयार. मग काय घेतली ना रपकनी फ्रेन लावणं सुरू केलं आणि त्याच्या डायरेक्ट बॅनर. मग काय उद्या तर खतरनाक राळा होणार आहे ना रे पोट्टे. चला मग आजच्या आधी एवढंच, भेटू आपण उद्या. तिथपर्यंत जय माता राणी.